नमस्कार मित्रांनो, लोकहित माहिती यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राज्य सरकारने मिशन सुधार अंतर्गत राज्यातील रेशन कार्ड धारकांची पुढील 10 प्रकारच्या निकषानुसार कडक पडताळणी सुरू केलेली आहे. आणि तुम्ही जर या 10 निकषामध्ये बसत असाल तर तुमचे रेशन कार्ड आता बंद होऊ शकते. याच्याचकरिता हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, यामध्ये सर्वात पहिला निकष हा वार्षिक उत्पन्नाचा आहे. राज्यात अंत्योदय व प्राधान्य योजनेतून धान्य वाटप केले जाते. प्राधान्य योजनेतून धान्य घेणाऱ्या ग्रामीण भागात 44,000 आणि शहरी भागात 59,000पर्यंत वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे. उत्पन्न यापेक्षा अधिक असल्यास रेशन कार्डवरील लाभ आता बंद होणार आहे. मित्रांनो, पुढचा निकष आहे तो शेती जमीन धारणेचा. मित्रांनो, ज्यांच्याकडे 2.5 एकरपेक्षा जास्त बागायती आणि ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त कोरडवाहू जमीन असेल असे शेतकरी आता अपात्र ठरविले जाणार आहे. जमीन पडताळणीकरिता ॲग्रिस्टॅक म्हणजे फार्मर आयडीचा डेटा शासनाकडून वापरला जाणार आहे. मित्रांनो, पुढचा निकष आहे तो 4 चाकी वाहनाचा. रेशन कार्डमध्ये जेवढे नावे आहेत त्यापैकी कुणाच्याही नावे जर 4 चाकी वाहनाची नोंद असेल तर आता स्वस्त धान्य वाटपाचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरणार आहेत. मात्र यातून शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक अशा 4 चाकी ट्रॅक्टरला अपात्रतेच्या निकषामधून वगळण्यात आलेले आहे. मित्रांनो, पुढचा निकष आहे तो EKYCचा. मित्रांनो, रेशन कार्डमधील नामनिर्देशित सर्व सदस्यांचे आधार EKYC केलेले असणे अनिवार्य केलेले आहे. रेशन कार्डमधील ज्या सदस्यांची आधार KYC झालेली नसेल त्यांचे नाव आता रेशन कार्डमधून कमी करण्यात येणार आहे. मित्रांनो, पुढचा निकष सलग 6 महिने रेशन कार्ड धारकांनी रेशन दुकानातून धान्य घेतलेले नसेल तर आता असे रेशन कार्ड निष्क्रिय किंवा अपात्र ठरविले जाणार आहे. त्यानंतर पुढचा निकष आहे शासकीय नोकरीच्या संबंधी. मित्रांनो, रेशन कार्डमध्ये जेवढ्या सदस्यांची नावे आहेत त्यापैकी कोणी सरकारी किंवा निमसरकारी सेवेत असल्यास असे कुटुंब रेशनसाठी आता अपात्र ठरविले जाणार आहे. मित्रांनो, त्यानंतर पुढचा निकष आहे आयकर म्हणजे इन्कम टॅक्स संबंधी. यामध्ये सुद्धा जर रेशन कार्डमधील नामनिर्देशित कोणताही सदस्य इन्कम टॅक्स म्हणजे IT रिटर्न भरत असल्यास असे कुटुंबसुद्धा आता रेशनसाठी अपात्र होणार आहे. मित्रांनो, पुढच्या निकषानुसार एखाद्या व्यक्तीचे 2 ठिकाणी किंवा कुटुंबाचे 2 वेगवेगळ्या ठिकाणी रेशन कार्ड असल्यास त्यापैकी एका ठिकाणचे रेशन कार्ड आता तात्काळ रद्द केले जाणार आहे. मित्रांनो, पुढच्या निकषानुसार तुम्ही रेशन कार्ड काढताना जो रहिवासी म्हणून पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर तुम्ही राहत आहात का याची आता शासनाकडून पडताळणी केली जाणार आहे. तुम्ही जर स्थलांतरित झालेले असल्यास तुमच्या नवीन स्थलांतरित पत्त्यावर तुमचे रेशन कार्ड ट्रान्स्फर करणे आवश्यक आहे. असे न केल्यास आता हे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे. त्यानंतर पुढचा निकष आहे रेशन कार्डमधील सदस्यांच्या बाबत. जर रेशन कार्डमधील एखादा सदस्य मयत झाला असल्यास त्याचे नाव आता पडताळणीद्वारे रेशन कार्डमधून कमी केले जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या 10 प्रकारच्या निकषावर आधारित रेशन कार्डची पडताळणी प्रक्रिया राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. धन्यवाद.